तो असं कधी वाईट आपलं कधीच आपलं पाहणार नाहीये. त्यामुळं आपण काही आपल्याकडून काही अशा चुका घडल्या नाही पाहिजेत आणि जेवढे तुम्हाला अनुभवता येईल तेवढं सह्याद्रीमध्ये अनुभवा. कारण याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. खूप काही शिकण्यासारखं आहे आणि हे आपल्याला सह्याद्री वारंवार शिकवत असतो. हा निसर्ग आपल्याला खूप सारं देत असतो. आपल्याला फक्त ते घेता आलं पाहिजे आणि हे जर आपण घेतलं तर मला असं वाटतं आपण जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती. आणि बाकी काही नाही. बाकी काय तुम्हाला हे जर तुम्ही पाहिलं तर नक्की येणाऱ्या पुढच्या पिढीला तुम्ही सांगाल. आणि गेली कित्येक वर्षे आमचा हा प्रयत्न आहे. गडकिल्ले अभ्यास मोहीमच्या मार्फत संवर्धन असेल किल्ल्यांचं जा जा जात आहे म्हणजे आमचं जाणं-येणं असतं. सह्याद्री प्रतिष्ठान ही एक दुर्ग संवर्धन संस्था आहे. भारतातील एक अग्रगण्य संस्था आहे. त्या संस्थेच्या मार्फत आमचं वारंवार ती संवर्धन सुरू असतं. शिवकार्य ट्रेकर्स मार्फत सुद्धा आमचं संवर्धन सुरू असतं. आणि ही जी सेवा आहे गडकिल्ले माध्यमातून आम्ही सतत करत आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू. आणि आजची ही आपली अभ्यास मोहीम ही संपन्न झालेली आहे आणि ही लवकरच होऊ शकतील. लवकरच याचे दोन्ही भाग आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. लाईव्ह येण्याचा हाच एक भाग होता. भरपूर दिवस झालं 3 महिने माझ्या कोणत्याही व्हिडिओ आल्या नव्हत्या आणि आज ही पहिल्याच आज मला शाळेतून थोडीशी म्हणजे अचानक ठरलं आणि दौऱ्याला मी सोबत घेतलं आणि आज तसाच हा सुधार किल्ला मोठा आहे. याचे अभेद्य असे डोळे आहेत. खूप सारे कडे आहेत आणि बुरुज आहे, चिलकती बुरुज आहे, चोरदिंडी आहे, महादरवाजा आहे, त्याच्यानंतर दारू कोठार आहेत. अशक्य आहे. गोरादेवी मातेची जी मूर्ती आहे ती अत्यंत प्राचीन आणि शिवकाळातली ही मूर्ती आहे. अगदी म्हणजे डोळ्याचं दर्शन घेतल्यानंतर आणि विशेष करून तिथं स्थानिक जे पुजारी आहेत, संतोष खंडागले म्हणून हे पुजारी आहेत आणि त्यांचं योगदान महत्वाचं आहे तिथे. अनेक जी लोक येणारी असतील त्यांचं जेवण वगैरे असेल किंवा त्यांच्या काही सगळं उंचावर डोक्यावर एवढं घेऊन येणं कोण आहे त्याचं काम नाहीये. आणि मग अशा ठिकाणी एखादा जर कोणी ट्रेकर्स आले असतील किंवा त्यांच्या जेवणाची सोय होणं म्हणजे खरंच म्हणजे आणि या चुलीवरचं जेवण किती स्वादिष्ट आणि सह्याद्रीचं जेवण आहे. एकदा तुम्ही असं वाटेल की काहीच नाहीये म्हणजे एवढी चविष्ट जेवण या सह्याद्री लोकांशी आपण मैत्री केली पाहिजे आणि ती आपली म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला मायेची माणसं आहेत ती आपली. आणि ही मायेची माणसं आपल्याला सह्याद्रीमध्ये वारंवार ती आपल्याला भेटत असतात. आणि हाच एक लाईव्ह येण्याचा उद्देश माझा होता आणि भरपूर दिवसानंतर मी आलो आज लाईव्ह. आय थिंक 3 महिन्याचा हा कालावधी होता आणि त्याच्यानंतर पहिलीच आपली व्हिडिओ होती. आता ही गडकिल्ले अभ्यास आपली कंटिन्यू अशी सुरूच राहणार आहे. सो भेटू आपण लवकरच आपल्या ह्या नवीन एका गडकिल्ला अभ्यास मोहिमेमध्ये आणि याच्या व्हिडिओ लवकरच आणण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्ही हा समोरचा नजारा बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.